नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फेवरेट मसाला कारले. आता हे आपण मसाला बनवण्यासाठी 7-8 हिरवी मिरची कापली आहे, 2 चम्मच धने घेतले आहे, 2 गाठी लसूण घेतला आहे, 3 कांदे कापले आहे आणि कपभर आपले शेंगदाणे घेतले आहे. आता आपण बनवू फेवरेट मसाला कारले. आता आपण हा मसाला भाजून घेऊया. पहिले तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून घेतलं आहे. आता त्यामध्ये कांदा टाकूया. आपल्याला फेवरेट मसाला कारलं बनवायचा आहे. आता आपण कांदे भाजून घ्यायचे. त्यावर धने टाकून द्यायचे. झाला. आता हे काढून घेऊ. खलामध्ये कांद्यासाठी मसाला टमाटर घेतले आहे. आपल्याला घरच्या वेलाचे कारले तोडले आहे. आपल्याला मसाला कारलं बनवायचा आहे. आता हे टमाटर आपण मसाल्यामध्ये बारीक करून घेऊया. पहिले धुवून घ्यायचे आहे. सांबार पण धुवून घ्यायचा आहे. हे कारलं धुवून घेतलं आहे. आता हे कारलं धुतल्यावर या चाळणीमध्ये काढून घ्यायचं. हे घरच्या वेलाचं कारलं आहे, गावरानी. ह्या पाण्यातून काढल्यावर थोडं सुकू द्यायचं, कारण त्याला पाणी लागून असल्यावर कारलं हे कडू लागतं. म्हणून याचं पाणी सुकू द्यावं लागतं आपल्याला. चांगलं सुकून घ्यायचं पाणी. हे टमाटर पण धुवून घेतले आहे. सांबार पण धुतला आहे. आता हा पेस्ट आपण खलामध्ये करूया. हे आता खलामध्ये आपण मसाला बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला. पहिले लसूण जिरं काढून घेऊया. हे आता मसाला खलामध्ये आपण काढून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व मिसळायचं आहे त्याच्यामध्ये. टमाटर बी काढूनच घ्यायचा आहे. सांबार सगळा मसाला एकत्र काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला मसाला कारलं बनवायचा आहे. आता हा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे. आता हे कारलं पाण्यामध्ये धुवून घेतलं, सुकायचं आहे. आता या कारल्याला आपण पुसून घेऊ स्वच्छ, म्हणजे पाणी लागून राहत नाही. ह्या कारल्याला चांगलं स्वच्छ पुसून घ्यायचं. आपल्याला मसाला कारलं बनवायचं आहे ना. याला पाणी लागून ठेवा नाही लागत. पाणी जर लागलं तर कारलं कडू होते. मसालेदार बनवा का कसंही बनवा, मग कडसड मारते.
म्हणून नाही का पहिले धुवून पुसून घ्यायचं कारलं चांगलं. हे घरच्या वेलाचं कारलं हे गावरानी छोटे छोटे छान कारले लागले आहे. कारले धुवून पुसून घेतले आहे. आता यामध्ये आपण थोडी मिरची पावडर टाकायची मसाल्यामध्ये, थोडी हळद टाकायची, थोडं मीठ टाकायचं. आता हे पूर्ण कालवून घ्यायचं मसाल्यात, कारण हा मसाला थोडा चवीला टेस्टी लागते मग कारल्यामध्ये भरल्यावर. आता हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा. हे कारलं असं कापून घ्यायचं, यामध्ये असा मसाला भरायचा. हा मसाला असा भरून घ्यायचा, असं पावशीनं कारलं कापायचं. असा मसाला कारल्यामध्ये भरायचा. असा कारल्यामध्ये मसाला भरून ठेवायचा, म्हणजे कारलं आपल्या खायला चांगलं लागते. हा मसाला कारलं तयार होते आपला. आता हे मसाला कारले आपण तयार करत आहोत. असं कापून घ्यायचं चौकोनी, त्यामध्ये मसाला भरायचा. आपल्या घरच्या वेलाची कारले आहे हे, हिरवे हिरवेगार आणि छोटे छोटे. पण मार्केटमध्ये असे कारले मिळत नाही, मोठे राहते. आता आपलं मसाला कारलं तयार झालेलं आहे. आता आपण याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता भरून झाले आपले कारले. मंडळी, आपण आता कारल्यामध्ये मसाला भरला आहे. आता आपण यामध्ये कारलं मसालेदार कारलं बनवायचं आहे. तेल टाकून घेऊया पहिले कढईमध्ये. कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता हे चांगलं तेल होऊ द्या गरम. तेल चांगलं गरम होऊ द्या.
मसाला कार्य तयार झालेला आहे. आता आपण हे मसाला कारलं म्हाताऱ्याला जेवण देऊया. भूक लागली आहे. हे मसाला कारलं तयार झालेलं आहे. म्हाताऱ्याला जेवण देऊ आपण. आणि तुम्ही चॅनल पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. मसाला कारलं तयार झालेला आहे. आता तुम्ही चॅनल पाहता पण सबस्क्राईब करत नाही. लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण जेवण करायला या.